स्वयंपाक काय करायचं आहे पण ते आईला काय विचारलंस तू? तिला काय विचारायचं त्यात? तुझं तू कर की काय करायचं ते. राणी आहेस तू, राणी. राणीसारखं राहा. तर आज आईच्या लेकीचा गॅदरिंग आहे. तुला कनी नाव काढल्याशिवाय आणि काढी टाकल्याशिवाय काही गमत नाही. तर तुला काय म्हणायचंय मला सांग. हे सगळं असं विचार करून करून दाढी आणि केस पिकली. जरा सरळ साधा आणि विचार करत जा. मी काय नाही बोललो. मला माहित आहे तू कसला आहेस ते आणि कसं बोलायला आहेस ते सगळं मला माहित आहे. माझं तुझी आई मी आहे, लक्षात ठेव. तर आमच्या देवचा फोन आला, देवकीचा, की मामीला, आजीला, हर्षला सगळ्यांना पाठव. आणि मग आमच्या आई साहेब पुस्तक वाचायला बसल्या होत्या. मी म्हटलं आई देऊचा फोन आहे आणि गॅदरिंगला संध्याकाळी तुला यायचं आहे असं बोलल्या बोलल्या पुस्तक वाचायला सोडून आई इथे येऊन बसल्या. पुस्तक वाचायला सोडून मी अजिबात उठत नाही. वरचा देव आला तर उठत नाही. सगळं झाल्यावर मग मी बैर. तुला काय वाटलं? बरोबर तिचा फोन आल्यावर तुझं झालं होय ते, म्हणजे टायमिंग मॅच झालं. फोन आलता, तू बोलालतास, बोलून झाल्यावर मग मी इकडे आलो. तुला ऐकू आलं ना मी काय बोलालतो ते? मी कसं ऐकू? इथं आल्यावर तू बोलालतास, मी करत पुस्तक वाचायला उठून हे करत नाही मी, कधी उठत नाही, लक्षात ठेव. बर ते येणार काय हा प्रश्न मी जेव्हा जाणारच आहे. तू काय सांगाल? ऐक तर पूर्ण. ती काय विचारली मला, येणार आहे काय विचार. मी तुला विचारलो, मग तू काय म्हटलीस, तू कल्याणीकडे बघितली. मग मी तुला काय म्हटलो की बाबा जाणार आहेस का नाही ते सांग. तू तिच्याकडे काय बघालतीस? असं करून बसली ती. मी म्हटलं हिला एवढं काय टेन्शन आले असं करून बसल्या म्हणून तिच्याकडे बघाल तुम्ही. मी काय त्याला घेत नाही, लक्षात ठेव. मला तुझ्या बायकोला, माझ्या सुनेला. आपल्या कोणाला सांगू नको, मी सांगत नाही तुम्ही त्याच म्हणून बस. हे चल काय रे, बघितलं आहे मी तुला घाबर काय नाही भेट जा. तू मला सांगालाय काय संबंध आहे बायचा? काय संबंध आहे सांग की. वांड आहे ना. एवढा लोक माझ्या संघ असताना मी बायकोला तुझ्या कार्य घेऊ? तरी पण तुझ्या चेहऱ्यावर नाही 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 नाही. अशी बसली ती. मी म्हटलं एवढा हिला काय टेन्शन आहे अशी बसली. नाही, पण तुझ्या चेहऱ्यावरती भीती होती. एवढंच काय नवऱ्याचं. नाही. ए तू जा रे. नाही मी बघितलो बऱ्याचदा तू बोलताना घाबरतीस. नाही मी घाबरत झालं. मी तुला सांगतो तू घाबरू नको. राणी तू राणी. तेच मी आता बायकोला म्हटलं सोडू. सगळ्यांनी बरं हात असं ठेवून असतोस की सगळ्याच्या ह्याच्यावर. तसं नाही आई, मग? प्रेम आहे तुझ्यावर, हं. बायकोवर पण प्रेम आहे. होय होय दोघींना खुश होय ठेवा. होय 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 होय. वा रे वा. काय आता बघ सोन्यासारखी बायको मिळाल्या, होय तिथं नाही काय चांदे आहे वय. तिथं कौतुक केलं पाहिजे कर बायको. की तुला पण नको काय म्हणतात. असते आई, बायकोचं कौतुक नवराच करू शकतो. होय, आणि मग आता काय तुझं दुसरी कोण कौतुक करत नाही? तुझं कौतुक पप्पा करतात का नाही? करतात का नाही सांग? करतात का नाही? होय. मग आम्ही म्हटलं तर सगळ्यांना चुकालाय तुम्ही म्हणून कोण पप्पांना. पप्पा? गप की कशाला बोलतोस? नाही नाही, चुकून जर मी पप्पांना म्हटलो चुकालाय पप्पा तुम्ही, पप्पा तर कसं सगळं मान्य करतात. म्हणजे तुझ्यामुळे हे सगळं झालं. हा मग अरे गुन्हाच आहे बाबा आमचा. यावं पप्पा जरा इकडे. गावाला बघितलं हे करते. असं बरं काय? हे या की इकडे जरा. का ते चार सुट्टी असं इकडे आहे, या, चार इकडे सुट्टी. इकडे या, आईच्या बाजूला या. काय बोलतोय ते तर बाजूलाच आहेत की काय? मी काय म्हटलो पप्पा, माझ्यावानी थांब मध्ये बोलू नकोस. मध्ये मध्ये किटकिट करून करून आमचा बाबा बारीक झाला. ते व्यायाम करून बारीक झाला, किटकिट करून नाही. मी काय म्हटलं पप्पा, पप्पा आमचं काय मान्य करतात की बाबा मी आज जे काय आहे ते अश्विनीमुळे आहे, सत्य आहे. आईमुळे आहे. बरोबर. तुम्ही बाजू घेताय की नाही आईची? आईची बाजू नाही रे, घ्यायला लागतं. नाही नाही, घेताय का नाही घ्यायला सांगा. लागतं घ्यायला लागतं का नाही सांगा. मग समजा मी माझ्या बायकोची बाजू घेतलो, काय चुकलं? तुझं चुकतं. हा हो, आई असताना घ्यायला नसतं रे. हा बघ. आई असताना आईची बाजू तसं नसते होते. बायकोची घ्यायला नसतं रे. अहो, घ्यायला पाहिजे. नाही पण मला एवढंच आई म्हणायचं आहे. असताना मी आमच्या बाजूची बाजू घेत नव्हतो. आईची बाजू बरोबर, मी याच्यासमोर कधीच घेत नाही तिची बाजू. हा माघार केलं का उपयोग? माघार घ्यायला समोरच पाहिजे. घ्यायचं. कोण तर कौतुक करायला नको पप्पा. आपण काय त्याला दुखवतच नाही. नाही कौतुक कोण तर करायला पाहिजे. करायला नाही हा. भरपूर करतोय. होय, मग. तुला माहित नाही. तू असं काय? हे घरात असतं काय? तुला माहित नाही. तुला बोललो की नाही पण मी आईला आता स्पष्ट तुला सांगितलं. बोललो हे बाहेर काय? थांब तू मध्ये बोलू ते नको. कौतुक करतो ते विचार जरा काय करायचं ते आहे. पप्पाने व्यवस्थित सांगतो की समजावून. मी काय सांगितलं म्हणजे पप्पा, दोघांना जर घरात राहायचं असेल तर काम करत राहावं लागणार. 2 टाइम व्यवस्थित खायचं असेल तर काम करत राहावं लागणार. होय, त्यामुळे व्यायाम होते, काम करायला पाहिजे. हे बघ. अरे व्यायामामुळे काम करायला लागतं. म्हातारपणात सुख घ्यायचं असेल तर दोघांनी काम करत राहायला पाहिजे घरात. हे बघा. दोघांनी काम करायला आणि याने काय करणार आहे? अगं आई, अगं आई, असं असं
पप्पांनी याला मग आणि काय? असं पप्पांनी मला म्हटलं पाहिजे सगळ्यात की शेवट तुला- म्हणतंय झाल्यावर म्हणजे सगळं सगळं असं द्यायचं असते दणकावय. टप्प्याटप्प्याने. तर धनंजय आणि कल्याणी तुम्हाला दोघांना व्यवस्थित राहायचं असेल तर काम करत राहायला पाहिजे. माणसानं आपलं नाव मोठं केलं पाहिजे, काम मोठं केलं पाहिजे, त्याच्यातनं बऱ्याच जणांचा उदरनिर्वाह होतो. हे असं सगळं पप्पांनी मला बोललं पाहिजे. पप्पांनी काय केलं माहिती काय, माझ्यावर जबाबदारी दिली नाहीत. पप्पा काय करतात, पप्पा व्यवस्थित आता घर काय चालवतात. जबाबदारी? अगं चांगलं बोलाले आई, चांगलं बोल. चांगला आल्या बिबोच्या घरात नाही आल्या किल्ली तुझ्या ताब्यात दिले अगं बाई. काय तुम्हाला किल्ली ताब्यात ती देऊ? बघितला पप्पा खोटं रक्त सांग. चांगलं सांगालोय मी. आमच्या वडिलांनी आम्हाला काय कमी पडू दिलं नाही, सगळं केलं हे सांगालोय. हे तर काय तिसरंच असते. काय माझं बघू? हिला भांडणं पाहिजे काय, तुम्हाला खरं सांगू काय, हिला भांडणं पाहिजे हे ठीक आहे. आता चाललंय ना व्यवस्थित सगळं. काय आता चाललंय? हिला भांडणं पाहिजे. वय, वय, हा. वय. बस बाबा आमचा काळा पडला तुझ्या टेन्शन न डोळा का होत म्हणजे हा? पप्पा मी आल्यापासून सुद्धा नाही पप्पा तुमचं. मी आल्यापासून. अगं आमच्या बाबा सांगत तुझं लग्न झालं राखं खोत परिवार सुधारलं. तू काय सांगायला बाबा सुधारला सगळी म्हणून. सुधारली रे. हा. माझं वैशिष्ट्य बघ किती आहे. मी आता आता गावातल्या लग्न झाल्यावर खोताचे, हा. खोताची परिवार सुधारला. हा, खोतांचा परिवार सुधारला हे मान्य कर. पवार सुधारलं. खोताचा परिवार सुधारला हे मान्य कर. रांकल लागली खोत आमच्या बाबामुळं. आणि तू मी बाबा ट्रॅकवर चाललोय रेल्वेवर. पाठव्याच्या डब्यात मीच आहे, बसलो निवांत. इंजनला कारण काय नाही. इंजनला ताप दिलं पाठीमागे. इंजिनला ताप काय नाही गबस. शाने. ऐक सगळं वडायचं डबं ते पाठीमागचं किती वडायचं? त्याचे दंड बघितले, बायसी बघितलं की पप्पा 65व्या वर्षी कसा आहे बघ, हात खाली काय करतो. बाय म्हणून आहे. आता ते हात दाखवला दंड मुद्दाम दोन्ही दंड दाखवला बघा. हे असं आहे बॉडी आहे तर म्हणजे कसा आहे फिटनेस, कसा आहे हा, वाघ कसा आहे, टायगर आहे बी जिंदा आहे. अजून पप्पांनी सांगितलं 5 वर्ष धनंजय तू फिर. हा फिर. आणि बाबा बसू दे दुकानात. अगं पप्पा दुकानात बसवायचं कारण तुला सांगतो हा, आज. जा, आज जा. तुला खरं सांगतो आई. मग फिरा बटाटे साहेब जरा यावं इथं बघा काय या. नाही, बटाटे साहेब- माझा विचार तुम्हाला पडतात काय बघा. माझं विचार पडतात काय बघायचं काय बटाटे साहेब या. नाही बरं. ज्योतिबाचं नाव चांग बोल हा या बसा. ऐक गाई पप्पा तुम्ही आहे का. बटाटे साहेब मला सांगा, ज्या ज्या व्यक्तीनं म्हणजे वय झाल्यानंतर 60-65 नंतर रिटायरमेंट घेतली आणि घरात बसलं, त्या व्यक्तींचं वय त्या व्यक्तींचं ताकद कमी होत गेली का नाही. आणि जी व्यक्ती शेवटपर्यंत काम करत राहिली, आपल्या व्यवसायात असेल किंवा आपल्या नोकरीत असेल किंवा घरात, हा त्या सगळ्या व्यक्ती आज सुद्धा ठणठणीत होत्या का नाही, शेवटपर्यंत ठणठणीत होत्या का नाही. आज आमचा पप्पा 65व्या वर्षी ठणठणीत आहे का नाही. काम करतोय हा काम करतोय म्हणून काम करतात म्हणून ठणठणीत आहे. आता मला सांगा, मी जबाबदारी दुकानची अजून घेना व्यवस्थित का घेना. उद्या आमचा बाबा रिटायर झाला आणि कुठं फिरायला गेलं पप्पा, मग डोक्यात काय काम नाही, मग काय करणार, मग तासभर इकडं मग तासभर तिकडं, मग बच्चाट साहेबांकडं, मग बंड्यांकडं, मग उरुणकरांकडं, मग वर्माकडं, मग सारखं फिरायला जावा, इकडं जावा तिकडं जावा, मग सगळं आलं. मग त्याच्यात तब्येत हळूहळू काय होते, माणूस बुद्धीनं जिथं थकतोय काय, जिथं माणूस बुद्धीनं थांबतोय विश्रांती घेतोय ना, तिथं माणसाचं वय ऑटोमॅटिक शरीर साथ देणं कमी करतं. मग माझं काय चुकलं नाही बाबा, आमचं चुकलं. बाबा काम करतो तू, पण तू काय काम करू नको काय काम करू नको. माझं फिरायचं वय आहे का नाही. अजून नाही आहे. होय, एकटं कुठे फिरायचं वय आहे व? मग मी घेऊन फिरतो की सांगतो. कवा काय कवा माहित आहे का पोरं घेऊन फिरलेलं? कशाला पोरायला घेऊन हा? फिरू, कविताला घेऊन पोरं फिरत नाही. सोडता आई बाबा पैशाला फिरतोय. तुला लाज वाटते काय? आई मला एक सांग, एकदा विषय कर एकदा. उगत काय बोलू नकोस, उगाच आता आमच्या आईचं उदाहरण घ्या. काय 1 मिनिट मध्ये बोलायला नाही, मी बोलावलं ना माझ्यासमोर आवाज काढाय नाही कोण. होय, तुझा आवाज कमी करा त्यापती. असं तू म्हणायचं का आम्हाला. तू बोलते का काय? मी काय म्हणतोय, माझं म्हणणं एवढंच आहे. बटाटे साहेब आता आमच्या आई घरात काय काम करते बघा अगं काम ना विश्रांती आयुष्य. त्यांचं माहित आहे का तुला? हा. अहो ऐका तर ऐका तर त्या वेळेला तू व्हिडिओ केला त्यावेळेला मी गॅस कट्ट्यावर बसला, ते जगाला दिसतोय. तू काय सांगू नकोस. ती जगाला कुठं सांगू माहित नकोस. आहे, एक ताट किंवा ते भाजी निवडाल ते आम्ही तुझ्या सगळं आणून ठेवतो तेवढ्या ते मी काय तुझ्या पुरतं. बायकोनं. ऐक मी काय म्हणतोय, आम्ही तुला विश्रांती द्यायला होय. बरोबर होय, आहे. द्या मी की. बऱ्यापैकी घरातली होय, कामाचा लोड ह्याच्यावरचा कमी होय, केला. होय, होय. माझी शपथ घ्या सांग केलाय की नाही. कशाला शपथ घेऊ? बघितलं सा. तर हे का केलो आम्ही, विश्रांती ऐका विश्रांती शिकवलेलं जातात. काय बस? ए, तू काय आवाज बोलतोस? काढायला काय माझ्यासमोर. बस? तू काय बोलतोस? अगं असं तू मला बोलत जा. हे बघा, असं म्हणतो. हा. बोलते, बोलते, बोलते. तर हिला आम्ही विश्रांती देण्यासाठी ह्या गोष्टी- हा आहे पूर्ण तर करतो हा. तर हे असं ते केलं. करून नंतर तू ते त्यात आहेस तेवढं. आता मला सांगा, आमच्या आई तब्येत बघा आता कशी झाली, अशी झाली आहे. भारी झालं. काम करून तुमची काम करून नाही, ते पोरांचं टेन्शन घेऊन. आमच्या पोरांनी तुला सगळं काय टेन्शन काय- तुला तुला लेकींचं काय आहे, टेन्शन? सगळं टेन्शन तुला लेकींचं होय, आहे लेकीचं आणि नुसता झालं, लेकींच्या नातवांचा लेकीचं आहे. झालं, दिलं सगळं झालं, सगळं झालं. असं तू म्हणताय नुसतं होय, जर होय. 2 दिवसाला आहे जिथं, असणारच की जगात आहे ती. मग तेच सांगायला की मग हाय मान्य कर ना, सोड ना विषय. काय पाहिजे आपल्याला कशाला पाहिजे आहे. दिल्या घरी सखी राहा मुली. होय, होय, होय. बघू काय? की आता बघू. आज तुला मी एक हाय. हा हा मी काटेकोरपणाने नियम पाळणार.
हे बघ, आम्ही नुसतं माझी खायचं पोरगी कसं दररोज इथे यायला पाहिजे. मी घर जावायच करून घेणार आहे. तापच नाही डोक्याला. आणि मग आता हे आता मुली आले इथं, हा, बघा. हा मी काय म्हटलं चालत नाही म्हणून दिल्या घरी सुट्टीला म्हटलं आता. दिल्या मग आता तिला ह्याच घरात देणार ना. आणि या- जावायच इकडे आणणार. बघ. मग तो दिला घरी सकिरा. मग काठी टेकणार तू. आई माझी काळजीच करू नकोस तू. होय, काळजी करतो. माझा प्लॅन एवढा परफेक्ट आहे. पोरगा आता 10वीला आहे. माझं वय 38 आहे आणि लईतली 2 वर्ष. मी लईतली 40-41 सांगतो. ऐक तुला 40-41 ला पोरग्याला दुकानात घेणार. 4 वर्ष पोरग्याला ट्रेन करणार. डायरेक्ट 45ला रिटायर पोरग्याच्या किती वर्षात ताब्यात घेणार? बोंबलत फिर. ए, किती वर्षात पडलेलं का नाही? 45व्या वर्षी पोरग दुकानात असेल होय? माझ्या. आणि तू किती तुझ्या माझ्या वयात 45व्या वर्षी. तुम्ही केलेल्या चुका मी करणार नाही. मी अडकणार नाही पैसे मिळवण्याच्या नादात. मी मिळवतो पैसे कसे मिळवायचे. मी काय करायचं करतो. तू काळजीच करू नका. चांगलं रांगोळी काढायचं. बघा तेच म्हटलं रांगोळी काढले का तुम्ही परत बसलाय मग काय याला कशाला याय ताप आहे कशाचा मला पटत नाही बटाटे साहेब. पटत नाही. तुम्हाला पण चांगलं माहित आहे. हं. आणि माझ्यासमोर आवाज वाढवतो नकोस. काय नाही तुला सांगालोय मी. काय? मला सांग म्हणून. काय बघितलं का बोलतोय आवाज वाढवू नको काय बोलतोय? तर धनंजय जिद्दी आहे हे मान्य करायचं. नाही बा मी मान्य करतो. काय ते करून दाखवलं का? काय दाखवला हा? खरंच काय ते करून दाखवलं. त्याला तुमचा हे support बघा आहे. तसं नाही हे दाखवला खरं ह्याच्या पाठीमागे साथ आहे, आईची आहे, खंबीर पण आहे. आहे लक्षात ठेव. हा हा आईच असेल. हा बायकोच टाका. हा ते सांगत नाही हा बायको साथ हे सगळ्यांची नाही. होय, आमच्या पप्पाच्या पाठीमागे हिची साथ आहे. तर माझ्या पाठीमागे माझ्या बायकोची आणि माझ्या आईची साथ आहे. ते बघा, आई- पहिला आई- बायकोचं नाव घेतो तो, मागणं मग आईचं नाव काय घेतो. दुखलं हा? नाव पहिलं का आणि बरं? दुसरं काय का? दुखलं. का? काय बरं? का? हो, का? अहो आई म्हणजे मीच हो. अहो आई म्हणजे मी. हट. तोंडात नुसतं बायको बायको आई एक लक्षात घे. तू अभिमानानं सांगायला पाहिजे साक्षात विठ्ठल माझ्या जन्माला आलाय पोटाला म्हणून. होय, होय, होय. असं वागू नको आई. असं नाही आम्ही तुलाच केलं विठ्ठलवाणी. बायकोची अप्रूव्ह करणार होते. हा खरं आहे का नाही दादा? एखादं असलं की अप्रूव्ह करते. हा आता मला कसं एकाला 2 आहेत. मला एकाला 2 असल्यामुळे मला कसं दोन्हीकडे हात ठेवाय. एखादं असलं की अप्रूव्ह करते. तू स्वच्छ माणूस ना. हे लई ताप दिसतंय. परवाची गोष्ट सांगतो आई तुला. काय सांगू नको मला? दवाखान्यात गेलतो. तिथे गेल्यानंतर कळलं म्हणजे मला मी हसू काय रडू हे मला कळालं नाही. मी हसू काय रडू हे मला कळालं नाही कारण गोष्ट अशी होती की कविताला दिवस गेल्या. आता काय बोलू का? हा? काय कळच ना. जा आता दुकानदार आलं साडे 10 वाजले की रे काय सांगायला मग बाबा गेला अजून दुकानला जातो. जा. काय मला शेवटी पोटा पाल्याचं बघ जा. पोटापाण्यात मला बघा टेन्शन नाही आहे. नाहीच आहे की त्याला काळजी आईची आहे. मला आईची काय. हो चल अगं, वय, 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 वय. मी तुम्हाला सांगतो जर म्हणजे मला जर घर माझ्या ताब्यात दिलं नाही तर माझं अख्खं घर म्हणजे 4800 स्क्वेअर फूट बांधकाम एरिया येऊ सगळं आईला पुसायला होणार. पुसायला लावा. पुसायला का? तब्येतीसाठी. आणि व्यायाम माझं म्हणायचं सोडून व्यायाम. द्या. नाही व्यायामसाठी. आणि 4 बायका लावीन जेवण करायला धुण्याला भांड्याला पण हे काम आईनं करायचं. बाहेरचं सगळं लुटून आईनं काढायचं सगळं पुसून आईनं घ्यायचं. त्याचं कारण काय हे तू काय? व्यायाम शारीरिक जे एनर्जी म्हणतो ना आपण ती आली ते पाहिजे. तू केलं तर ते वाटलं नसतं ना पोट. मला काय मला अजून पडले पुढे आयुष्य काय. आता तुमचं पप्पांचं कसं झालंय आता तुम्ही 60-65ला टेकला असा तुमच्याकडे आता राहायला वेळ कमी आता तर म्हटलं की वय कमी दिसते म्हणा आता कमी दिसते ग पण शेवटी कसा पप्पा तर मेंटेन करतात. पप्पा मेंटेन करतात पण तुला गरज आहे मेंटेन करायची. तुला गरज आहे व्यायाम करायची आई. तुला गरज आहे चालण्याची. तुला गरज आहे तुझी चरबी कमी करायची. नाही मी सांगतो घरात मला बसली जाते. मी प्रामाणिकपणानं तुला घरात म्हणजे तू इथनं की तुम्हाला सांगतो बटाटे साहेब घरात उठली की ह्या सोप्यावर बसत्या आणि इथनं उठली की त्या गाडीत सीटवर बसत्या. होय, बघा काय? नशीब म्हणतो आम्ही ह्या सोप्यापासून त्या गाडीपर्यंत आता चालत हे काय जात्या. कुकर लावून गेला हात घे. मला उठून बंद करा पाहिजे ना. उठ बघू कशाला बोलतोस रे जा उठ. बरं, हे करतो बसतोय. आता हे मी सांगतो तुम्हाला बटाटे साहेब माझ्या बायकोनं कधी माझ्या बायकोनं मुद्दाम गॅस चालू ठेवून आत गेला त्या निमित्तानं माझी आई उठत्या व्यायाम काय माझं विचार चुकतात काय बटाटे साहेब. माझं विचार चुकतात काय सांगा. चांगला आहे की नाही विचार कळलं पाहिजे हो. काय मी आता बसलोय कोणीकडे तोंड आहे माझं सांगा. आणि आता माझं तोंड कोणीकडे आहे सांगा. ही दिशा कुठली कोण बसतंय दक्षिणेला तोंड करून. ज्योतिबा साक्षात ज्योतिबा आणि पंचमुखी हनुमान दक्षिणेला तोंड करून असे माझ्या तोंडात कर श्रीकृष्ण बोलतो लक्षात ठेव. हा मी जे बोलावले ते लक्षात ठेव. तुला आयुष्यात उपयोगी पडल. आणि माझ्यासमोर काय नाही तुला सांगाले माझ्यासमोर डोळं आणि बोट खाली
होय. काय असं तू मला म्हणत जा